नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आज आपण 21 जून 2025च्या वन लाइनर्स चालू घडामोडी बघणार आहोत। तर यातील पहिली घडामोडी जी आहे ती ही योग दिनासंबंधित आहे। पहिली घडामोडी आपण सांगूया। जागतिक योग दिन 2025ची थीम योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ ही आहे। बघा मित्रांनो, तर या वर्षाची जागतिक योग दिनाची थीम कोणती होती? तर योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ, म्हणजेच एक पृथ्वी आणि एक आरोग्यासाठी योगा ही थीम होती। पुढची घडामोडी आहे मित्रांनो, संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला 75 वर्षे पूर्ण होत असून अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मुंबई येथे राष्ट्रीय परिषद होणार आहे। बघा मित्रांनो, संसदेमधील जी अंदाज समिती असते तिच्या कार्याला आज 75 वर्षे पूर्ण होत आहे। म्हणजेच 75 वर्षापूर्वी या अंदाज समितीचं कार्य सुरू करण्यात आलं होतं। पण त्याच निमित्ताने हा अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे आणि या अमृत महोत्सवानिमित्त मुंबई येथे राष्ट्रीय परिषद होणार आहे। पुढची घडामोडी आहे मित्रांनो, भारत आणि क्रोएशिया या दोन देशांमध्ये संरक्षण आणि प्रादेशिक दळणवळण यासंबंधी सहकार्याचे करार करण्यात आलेले आहे। पुढचा मुद्दा आहे, पुढची घडामोडी आहे ती म्हणजे भारतातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल गतिशक्ती मल्टीमॉडल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन हरियाणा राज्यात करण्यात आले आहे। बघा मित्रांनो, तर भारतातील सर्वात मोठं ऑटोमोबाईल गतिशक्ती मल्टी मॉडेल आहे हिचं या टर्मिनलचं उद्घाटन हरियाणा राज्यात करण्यात आले। कुठे करण्यात आले मित्रांनो? हरियाणा या राज्यात करण्यात आलेले आहे। त्याच्या पुढची घडामोडी आहे, देशातील पहिला महाराष्ट्र रेडिओ महोत्सव मुंबई येथे होत आहे। बघा मित्रांनो, आजपर्यंत रेडिओ महोत्सव कधी साजरा केला गेला नव्हता, तर देशातील पहिला महाराष्ट्र रेडिओ महोत्सव जो आहे तो मुंबई येथे होत आहे। पुढचं जी आपली घडामोडी आहे ती म्हणजे युनोने म्हणजेच UNOने 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे। बघा मित्रांनो, UNO म्हणजे काय? युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटना। या संघटनेने हे जे चालू वर्ष जे आहे 2025चं हे काय म्हणून घोषित केलं आहे? तर आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे। तुम्हाला या संबंधित प्रश्न हा येऊ शकतो। तुम्हाला प्रश्न कसा आहे मित्रांनो? आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून कोणते वर्ष घोषित करण्यात आले किंवा कोणी घोषित केले? तर युनो म्हणजेच UNO या संघटनेने 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे, हे लक्षात असू द्या मित्रांनो। पुढची घडामोडी आहे आपली, या वर्षी अर्थात 2025चा जो जागतिक योग दिन आहे हा कितवा साजरा करण्यात येत आहे मित्रांनो? तर 11वा आहे। कितवा आहे? 11वा। तुम्हाला या संबंधित प्रश्न येऊ शकतो की 2025चा योग दिवस कितवा होता? तर हा 11वा होता। पुढचं आपली घडामोडी आहे ती म्हणजे सुशील शुक्ल यांना हिंदी भाषेसाठी बाल साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेली आहे। बघा मित्रांनो, तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो। कोणता प्रश्न येईल बघा मित्रांनो तुम्हाला, की हिंदी भाषेसाठी बाल साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर तो आहे सुशील शुक्ल। किंवा प्रश्न येऊ शकतो की सुशील शुक्ल यांना कोणत्या भाषेसाठी बाल साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला? किंवा तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो मित्रांनो की सुशील शुक्ल यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला? हा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो। तर बघा मित्रांनो, पुढची घडामोडी आहे आपली ती म्हणजे ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2025मध्ये डेन्मार्क देशाने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे। बघा मित्रांनो, म्हणजेच ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स जी आहे 2025ची, त्यामध्ये डेन्मार्क या देशाने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे। पुढची आपली घडामोडी आहे
स्केचर्स कंपनीने ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कार्तिक आर्यनची निवड केली आहे. बघा मित्रांनो, स्केचर्स कंपनीची या कंपनीने ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली तर कार्तिक आर्यन याची नियुक्ती केलेली आहे. पुढची आपली घडामोडी आहे, पहिली शूटिंग लीग ऑफ इंडिया म्हणजेच SLI कुठे आयोजित करण्यात आली मित्रांनो तर नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली आहे. तुम्हाला यासंबंधित प्रश्न येऊ शकतो की पहिली शूटिंग लीग ऑफ इंडिया कुठे आयोजित करण्यात आली तर ती म्हणजे नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली आहे. पुढची आपली घडामोडी आहे ती म्हणजे गुगलने आशियातील पहिला सेफ्टी इंजिनियर सेंटर हैदराबाद येथेच लॉन्च केला आहे. बघा मित्रांनो, गुगल ही जगातली 1 नंबरची म्हणजे टॉपची कंपनी आहे आणि या गुगलने आशियातील पहिला सेफ्टी इंजिनियर सेंटर हा कुठे सुरू केला आहे तर मित्रांनो हैदराबाद येथे सुरू केलेला आहे. कुठे सुरू केला आहे? हैदराबाद येथे हा सेफ्टी इंजिनियर सेंटर सुरू केलेला आहे. पुढचा आपली घडामोडी आहे मित्रांनो, पुढची आदिवासी मंत्रालयाने भगवान बिरसा मुंडा पुरस्कार सुरू केला. बघा मित्रांनो, तुम्हाला यासंबंधित हमखास प्रश्न येऊ शकतो की बिरसा मुंडा पुरस्कार कोणी सुरू केला आहे, कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे तर तो आदिवासी मंत्रालयाने सुरू केलेला आहे. किंवा तुम्हाला चालू घडामोडीमध्ये तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो की आदिवासी मंत्रालयाने कोणता पुरस्कार सुरू केला तर तो म्हणजे भगवान बिरसा मुंडा. कोणता मित्रांनो? भगवान बिरसा मुंडा हा पुरस्कार सुरू केलेला आहे. पुढचा आपली घडामोडी आहे मित्रांनो, वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट म्हणजे WIR 2025मध्ये FDI प्राप्त करण्यात भारताची रँक कितवी आहे मित्रांनो? 15वी आहे. बघा म्हणजेच वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट ही जी जाहीर करण्यात आली 2025ची त्यामध्ये FDI प्राप्त करण्यात भारत हा 15वा आहे. कितवा मित्रांनो? 15वा क्रमांक भारताचा यांच्यामध्ये आलेला आहे. भारताने पहिल्यांदा लोकोमोटिव्ह ही गिनी देशाला निर्यात केली. बघा मित्रांनो, कोणाला निर्यात केली मित्रांनो? ही तर गिनी देशाला ही निर्यात केलेली आहे. पुढची आपली घडामोडी आहे मित्रांनो, रेड इट. कोणती कंपनी मित्रांनो? रेड इट ही जी कंपनी आहे या कंपनीने आपल्या कंपनीचा ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून सचिन तेंडुलकर याची निवड केलेली आहे. प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची निवड रेड इट कंपनीने ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून केलेली आहे. पुढची आपली घडामोडी आहे मित्रांनो, जेंडर बजेटिंग नॉलेज हब म्हणजे JBNH हे जे पोर्टल आहे हे पोर्टल कोणी सुरू केलं आहे मित्रांनो? महिला व बालविकास मंत्रालय या मंत्रालयाने हे पोर्टल सुरू केलेलं आहे. महिलांसंबंधित किंवा बालकांसंबंधीच्या काही समस्या आहेत किंवा जे काही माहिती आहे किंवा त्यांच्या संबंधित योजनांच्या माहिती आहे या पोर्टलवर त्या टाकण्यात येणार आहे किंवा त्या जाहीर करण्यात येणार आहे. पुढची आपली शेवटची घडामोडी आहे मित्रांनो, इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिट म्हणजेच EIU या युनिटने जाहीर केलेल्या ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2025मध्ये कोपनहेगन या शहराचे प्रथम स्थान पटकावलेले आहे. बघा मित्रांनो, तर यामध्ये दिल्लीचा 141वा क्रमांक आहे. कितवा मित्रांनो क्रमांक? हा 141वा क्रमांक आहे. बघा मित्रांनो, ही जी ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स जी आहे हे कोण जाहीर करतं ते म्हणजे इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिट म्हणजेच EIU हे जाहीर करत असतं. तुम्हाला यासंबंधी प्रश्न येऊ शकतो की ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स कोण जाहीर करतं तर कोण जाहीर करतं मित्रांनो? EIU म्हणजेच इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिट. यासंबंधी तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिटने जाहीर केलेल्या ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2025मध्ये कोणत्या शहराने प्रथम क्रमांक पटकवला तर तो कोपनहेगन. किंवा तुम्हाला प्रश्न असा येऊ शकतो तो म्हणजे नवी दिल्लीचा या इंडेक्समध्ये कितवा क्रमांक आहे तर 141वा या क्रमांक आहे. मित्रांनो, अशा नवनवीन घडामोडीसाठी आणि नवनवीन माहितीसाठी आमच्या YouTube चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट नक्कीच करा. धन्यवाद मित्रांनो.